कर्नाटकमध्ये एसटी ड्रायव्हरना महाराष्ट्राच्या मारहाण झालेली होती त्या प्रकरणी आता पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आले। ही थेट दृश्य समोर आली। पुण्यामध्ये लक्ष्मीनारायण चौकात ठाकरेंचे शिवसैनिक जमलेत आणि त्यांनी घोषणाबाजी केली आणि निषेध करण्यात येतोय। ड्रायव्हरला मारायचं, मराठी माणसाला मारलेलं आहे। काळा भाषा म्हणजे हा जाहीर निषेध आहे, कारण आपल्या महाराष्ट्री माणसाला जर कर्नाटकमध्ये मारत असेल तर सण करून घेतलं नाही। आता सण होणार आहे, कारण आपल्या मराठी माणसावरती जर अन्याय होत असेल प्रत्येक तर आम्ही सहन करणार नाही। कर्नाटक मधलं काही वेगळं नाहीये, कारण तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आज त्यांना आमचा इशारा समजावा। हे आता तात्पुरता स्वरूपात समजा, हे सुद्धा गाडी पुण्यात नाही जाऊन देणार नाही, गाड्या फोडून टाकू। तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तिथं मारहाण होते आणि तुम्ही बघायची भूमिका घेताय तर अजिबात सहन करणार नाही। मुख्यमंत्री, गृहमंत्री का शांत बसलेले आहेत? कारण महाराष्ट्र काय पेटून द्यायचंय का आपल्याला? महाराष्ट्रीय माणसाला अजिबात सहन होणार नाही। शेजारची राज्य तर ते तुम्ही तुमचं गळचिपी जर तिथं चालत असेल तिथं आम्ही आमच्या मराठी माणसासाठी रस्त्यावरती 100% उतरतो आणि कायम उतरू। चांगलं येतं, यांच्यापेक्षा जास्त आम्हाला चांगलं मारता येतं। आम्ही तर मारायचं म्हणलं तर आम्ही इथं एक पण गाडी येऊन देणार नाही। महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि इतिहास हा कायम लक्षात ठेवा। कर्नाटकांनी त्या पद्धतीत राहावं, आता सहन होणार नाही। एसटीला काळं फासण्यात आले, पुढची भूमिका काय असणार आहे? प्रशासनाने एक जास्त वेटीस धरत नाहीये म्हणून फक्त हा इशारा दिलाय, यानंतर सर्व गाड्या पुढून जाऊन टाकल्या जातील एवढं सांगतो शिवसेनेमार्फत। कारण प्रशासन शेवटी आपल्याच्या त्याला आता वेटीस धरणं योग्य नाही, कारण इथं गृहमंत्री आलेले आहेत, त्यांना हा संदेश देणं आम्हाला अपेक्षित आहे। जो कर्नाटकमध्ये जो प्रकार झाला त्याचा निषेध करताय तुम्ही, परंतु प्रशासनाकडून काय अपेक्षा? प्रशासनाला अपेक्षा आहे मराठी माणसं अन्याय नाही झाला पाहिजे। आज मराठी माणसाला तुम्हाला काही मतासाठी पाहिजे का? फक्त मराठी माणसाचा फक्त वापर झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय निवडणूक आल्यावर फक्त म्हणायचं आणि इतर दिवस काय छत्रपती शिवाजी महाराज महाराजपर्यंत गप्प असतात काय? हे एवढं मारतात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती फक्त निवडणुकीपुरता असतात। राहुल सोलापूर पुरुष होतो काल काळं फासण्यात आलं होतं, त्यांच्या बसेसला काळं फासण्यात आलं होतं। आज शिवसेनेचे सगळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। ठाकरे गटाचे सगळे शिवसैनिक आहेत। दादा, नेमकी काय मागणी आहे? तुम्ही काळं फासताय? मागणी एवढीच आहे की महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्ये मराठी माणसाला सन्मान तेवढाच मिळाला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। जय भवानी, यांच्यावर आरोप होत आहेत, आक्षेप घेतला जातोय तुमच्याकडनं आणि दरवेळेस हाच प्रकार दिसतो। अहो, ही दुसरी वेळ आहे, वर्षातनं दुसरी केस आमच्यावर चालू आहे मॅडम। ही आता ही चालू आहे, तरी मराठी माणसाबद्दल पोलिसांना अभिमान नाही का? आज हा आम्हाला बघायला मिळतोय, पोलिसात अडवतात आम्हाला या गोष्टीत की कर्नाटक बद्दल एवढा अभिमान का पोलिसांना? या ठिकाणी अनेक शिवसैनिक जमले आहेत, पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा जमला आहे आणि ह्या सगळ्यांना अडवणुकीचा प्रयत्न केला जातो। हे सगळे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहे। आमच्याकडनं हे असं खपवून घेतलं जाणार नाही। जर मराठी माणसाला अशा प्रकारची मारहाण होत असेल आणि त्यांच्या बसेसला काळं फासलं जात असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही, असं सगळ्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे। महत्वाचं म्हणजे पुण्यातल्या लक्ष्मीनारायण या थिएटरच्या समोरून हा सगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतोय। लक्ष्मीनारायण थिएटरपासून कर्नाटकमध्ये या सगळ्या गाड्या जात असतात आणि या गाड्या अडवण्याचा प्रयत्न या शिवसेनेकडनं होतोय आणि मोठ्या पद्धतीने यांच्याकडनं घोषणाबाजी देखील केली जाते। अश्विन, नक्कीच तेव्हा आक्रमक झालेले आहेत ठाकरेंचे शिवसैनिक आणि आता आंदोलन करण्यात येत आहे, निषेध करण्यात येत आहे। धन्यवाद शिवानी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।